काय करायचं, पेज वरून अकाउंट वरती जायचं. कसं जाणार, इथं मी क्लिक केलेलं आहे राईट साईडच्या लोगोला, तर सी ऑल प्रोफाईल दिसते. सी ऑल प्रोफाईल मध्ये आपल्याला काय करायचंय, अकाउंट वरती जायचं. तर निवनाथ दरेकर ह्या अकाउंट वरती गेलो, आजची पोस्ट दिसली इथं, समजलं, तिला लाईक केलं. ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे का सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, प्रमोशन आहे, हे अवेअरनेस आहे, बरोबर. हे खाल्लं जे दिसतंय स्पॉन्सर, हे गुगल ऍड दिसते, तर हे गुगलची ऍड आहे का, गुगलची ऍड आहे का मेटाची ऍड आहे? हा, काय बोलत मॅडम तुम्ही? हा, बूस्ट केल्यानंतर लाईक जास्त येणार. बूस्ट हा ऍड मॅनेजरचा टाईप आहे का ऍड सेंटरचा टाईप आहे? बूस्ट हा ऍड मॅनेजर मधून केला जातो का ऍड सेंटर मधून केला जातो? ऍड सेंटर म्हणजे जसं की असतं की दोन टाईप, एक सेंट्रल गव्हर्नमेंट असतं आणि एक स्टेट गव्हर्नमेंट असतं, बरोबर आहे. तसं ते स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे ऍड सेंटर, आणि ऍड मॅनेजर म्हणजे त्याच्यावर सगळ्यांचा कंट्रोल असतो. ठीक आहे, तर ह्या अशा गोष्टी असतात. आता मी काहीतरी सांगण्यासाठी इथे गेलो होतो, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता हे जर मी कोणत्या पेजचा ओनर आहे आणि कोणते पेज फक्त मी मॅनेज करतो, तर हे तुम्हाला समजेल इथून करायचं. सी ऑल पेजेस दिसते का, सी ऑल पेजेस दिसल्यानंतर हे सगळे जे पेजेस केलेत ना, एस डिजिटल हे मी आता क्रिएट केलेले, एनएमडी स्पोर्ट हे याचा ओनर आहे, एनएमडी इन्फोटेक्स पण ह्याचा अकाउंट मधून क्लिक केलेले. आता सी ऑल प्रोफाईल जर तुम्ही केलं, तर इथे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड दिसतंय, हे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, तर हा मी त्याचा ओनर नाही. का ओनर नाही, त्याच्यावरती क्लिक करायचं, आणि क्लिक केल्यानंतर मी स्विचचं ऑप्शन येते का इथून, स्विचचं ऑप्शन येते का, नाही. जसं की मी आता जर सपोज काय करतोय, एनएमडी स्पोर्ट मध्ये गेलो, काय कशामध्ये गेलो, एनएमडी स्पोर्ट मध्ये गेलो. पहिल्यांदा अकाउंट मधून मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, जो ओनर असतो ना, तोच हे करू शकतो, तुम्हाला ऍक्सेस देऊ शकतो, किंवा जे आता मी तुम्हाला काय सांगत होतो, कोणाला जर ऍक्सेस द्यायचे असेल तर जो ओनर असतो तोच देऊ जाऊ शकतो. आता मला एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडचा लोगो चेंज करायचा आहे किंवा डिटेल चेंज करायचे, मी करू शकतो का, नाही करू शकतो. का नाही, कारण मी ते पेज बनवलेलं नाही. इथं बघा, सी ऑल पेजेस केलं, इथून मला स्विच व्हायचंय, कोणतं पण पेज घ्या तुमचं, एनएमडी स्पोर्ट घ्या, ह्याच्यावरती स्विच होऊ शकतो इझिली. एनएमडी फॅशन वरती गेलो, स्विच होणार, ऑटोमॅटिकली स्विच होणार. इथं जर चेंजेस करायचे, एडिट करू शकतो, एडिटचा आणि मॅनेजचं ऑप्शन येते, पण तसं ऑप्शन्स आपल्याला दुसरीकडे येत नाही. आता हे एडिट करून मी डिलीट पण करू शकतो, अपलोड पण करू शकतो, समजलं. मॅनेज मध्ये गेलो, किंवा बॅक टू द प्रोफाइल, सेटिंग मध्ये जायचंय मला. कुठं दिसते सेटिंग, तुम्हाला जर पेजची सेटिंग आणायची, काय करायचं, प्रायव्हसी अँड सेटिंग, सेटिंग, मला तिथं पेज डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यामध्ये टॅग वगैरे सगळं कंट्रोल करू शकता तुम्ही इथून. तुम्हाला कस्टमाइज करायचंय, फ्रेंडला कोणाला दाखवायचंय, कोणाला नाही, हे तुम्ही करू शकता. पण जर तिकडल्या अकाउंट मध्ये मी नाही करू शकत, का नाही करू शकत, कारण मी त्याचा ओनर नाहीये. मला फक्त त्यांनी जेवढे ऍक्सेस दिलेत ना, तेवढेच मला ऍक्सेस इथं दिसतील. त्यांनी मला मेसेजचे ऍक्सेस दिले होते, ज्या लोकांनी मेसेज केलाय ते मला तिथून दिसू शकतो. आता इथं खाली सगळे पेजेस दिसतात, सी मोर तिथे, इथून डायरेक्ट मला ह्याच्यावरती जायचं असेल, च्या पेज वरती जाऊ शकतो, जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो, इथे डायरेक्ट स्विचचे ऑप्शन दिसतंय का, स्विच गेलो, दोन्ही टाईपनी स्विच करू शकतात, एक तर इथे क्लिक करून आणि इकडे क्लिक करून. आला,
पेज डिलीट करायचं सगळ्यांना ऑप्शन समजलं. सगळे पेजेस राईट साईडला दिसतात. हे NMDचं ऑफिशियल पेज आहे. इथं गेलं. आता इथं स्विचचं ऑप्शन दिसेल का मला? मी आता पेज वरती का अकाउंट वरती? तर तेच मी बोललो की जर तुमचं स्वतःच जर पेज असेल, तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं, तर इथं स्विचचं ऑप्शन दिसतं. दिसतंय का आता इथं स्विचचं ऑप्शन? नाही दिसत. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सी ऑल प्रोफाईल मध्ये गेलं, NMD इन्फोटेक मध्ये गेलो. NMD इन्फोटेक हे स्वतःने पेज बनवलेले का दुसऱ्याने ऍक्सेस दिलेले हे चेक करायचं असेल तर तुम्ही काय करा. आता मी कशावरती? पेज वरती. तर इथं क्लिक केलं. इथं क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड वरती तुम्हाला सगळे पेजेस दिसतील. तर आता इथं बघा, इथे NMD इन्फोटेक वरती मी जाऊ शकतो का? ह्या NMD वरती जाऊ शकतो का? त्याला स्विच करू. आता कशावरती? मी NMD इन्फोटेक वरती का NMD वरती आहे? वरती ह्याच्यावरती हे फक्त मी ओपन केले. ह्याला स्विच होऊ शकतो का? नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण हे पेज आपलं फक्त आपल्याला कंट्रोल करायला दिले. तर ह्या दोन बेसिक गोष्टी होत्या आपल्याकडे, ह्या सांगायच्या होत्या मला. आता बेसिक गोष्टी सगळ्यांना समजल्या. शुभांगी मॅडम, तुम्हाला पेज क्रिएट करता येईल? मोनाली मॅडम, तुम्हाला करता येईल का क्रिएट पेज? तर मग आता तुम्हाला पेज क्रिएट करता येईल, तर काय प्रॉब्लेम नाही. फक्त पेज क्रिएट करायचं आहे. आता सानिकाचा जो प्रॉब्लेम आहे, तो सानिकाचा प्रॉब्लेम आपण पाहू की तिला नेमकं काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे सानिका, आवाज येतोय तुम्हाला? तुमची स्क्रीन शेअर करा. सर त्या दिवशी मी ॲड केली. ओके. त्याच्यातून पैसे नाही टाकले, मी फक्त पब्लिश केलं. तुम्हाला आता काय प्रॉब्लेम येतोय? दिस इज व्हॉट आय डिड. अच्छा, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय का? फक्त शो करायची होती तुम्हाला, ऍड दाखवायची होती? शो करायची. अच्छा, फक्त दाखवायची. म्हणजे कसं बरोबर रन केलंय का नाही केलं ते तुम्हाला चेक करायचंय. ठीक आहे. तर आता स्टुडंट तुम्ही सांगा की हे त्यांनी बरोबर केलंय का चुकीचं केलंय. तर ते चेक करायचं असेल तर आपल्याला एडिट मध्ये जावं लागेल. एडिट मध्ये गेल्यानंतर 3 स्टेप दिसतील आपल्याला. करा एडिट. पहिली स्टेप, फेसबुक 8 एप्रिल त्यांनी नाव दिलेले आहे. तर 8 एप्रिल वरती क्लिक करा. वरच्या ह्याच्यावरती लेफ्ट साईडला करा क्लिक, किंवा इकडे कोपऱ्यामध्ये केलं तरी चालतं क्लिक. हा, तर पहिले तर कॅम्पेनचं नाव दिले, बरोबर दिलेले. पहिल्या स्टेप मध्ये आपण फक्त नाव देतो. AB टेस्टिंग कॅटेगरी वगैरे सिलेक्ट करायची गरज नाही. त्यांनी कॅटेगरी सिलेक्ट केली का? घ्या खाली. बाकी सगळं पहिली स्टेप तर सिंपलच असते, त्यांनी व्यवस्थित केली. घ्या खाली. नेक्स्ट स्टेप वरती जायचंय. कसं जाणार? सेकंड वरती क्लिक करा. 8 एप्रिल 2024 फिरडीव का काय लिहिलंय तिकडे ना काय क्लिक करू, इकडे लेफ्ट साईडलाच क्लिक करा. दोन्हीकडे पण सेमच ऑप्शन येतं. करा क्लिक तिथं. तर इथं काय ठेवले त्यांनी? कन्व्हर्जन ठेवलेले. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं येणार आहे? चूज हू. इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कुठं तुम्हाला लोकांना आले पाहिजे. कन्व्हर्जन कशावरती झालं पाहिजे? इंस्टाग्राम वरती आले पाहिजे का फेसबुक वरती आले पाहिजे? कॉल ठेवलेले त्यांनी, जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे कन्व्हर्जन मध्ये. त्यांचं कन्व्हर्जन काय आहे? जास्तीत जास्त कॉल आले पाहिजे. ज्यावेळेस कॉल येईल त्याला एक कन्व्हर्जन बोललं जाईल. ठीक आहे. सिलेक्ट केले बरोबर. ठीक आहे. खाली घ्या, स्क्रॉल डाऊन. पेज सिलेक्ट केले त्यांनी, बरोबर केलं पेज सिलेक्ट. काय ठेवलंय गोल? मॅक्झिमम नंबर ऑफ कॉल्स आले पाहिजे. घ्या खाली.
8 एप्रिलच ठेवली होती ॲज सून ॲज पॉसिबल. बजेट शेड्यूल काय केलं नव्हतं. बरोबर केलंय की तुम्ही. खाली घ्या. किती लोकांपर्यंत रीच होणार आहे? 17,000 ते 49,000 लोकांपर्यंत रीच होईल. बरोबर केलंय. तर मी त्या दिवशी फक्त सांगितलं की तिकडे तर थोडं तिकडचं म्यूट करा ना आपल्याला. तर तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ना की पुण्यात म्हणजे इंडियाचं ठीक आहे लोकेशन, पण त्याच्यानंतर मग पुणे आणि मग पुण्यातून कल्याणीनगर, वडगाव असे एरिया सिलेक्ट करायचं. सो मी तसं नाही केलं आणि मी डिरेक्टली इंडियामधून कल्याणीनगर टाकलं आणि मग त्याच्यानंतर मग तसं चालतं का मग मी चेंज करू. तुम्ही तर बरोबर केलेले. ह्याच्यावरती क्लिक करा ऑडियन्सवरती. पण हे तर तुम्ही टाकले नाही. इंडिया कल्याणी नगर बरोबर केलेले. एडिट वरती जा पहिल्यांदा. एडिट साईटला दिसतंय का एडिट? ह्याच्यावरती पेन्सिलवरती क्लिक करा आणि इथं बघा इंडियावरती दिलेले ना, तर हे बरोबर केलेले तुम्ही. काय चुकलं नाही त्याच्यामध्ये. हो बरोबर आहे. पिनकोड नंबर टाकायचा असेल तर पिनकोड नंबर. तुमची ऍड कुठं दिसणार आहे ते दिसतंय तुम्हाला. एक्सक्लूड काय करायचं असेल तर एक्सक्लूड पण करू शकतो. कसं करायचं एक्सक्लूड माहिती आहे? एक्सक्लूड म्हणजे मला जर फक्त त्या पर्टिक्युलर कोरेगॉन पार्क मध्ये मला लेन नंबर 3 ला नाही दाखवायचं, तर ते फक्त एक्सक्लूड करू शकतो. तिकडे साईटला इन्क्लूड आहे, त्याच्या जागेवर एक्सक्लूड करून ते नाव सर्च करायचं. कोणत्या कोणत्या लोकेशनवर दिसेल ते तुम्हाला इथून दिसतंय. हो. नेक्स्ट करा. आता हे जे एरिया सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये 20 ते 65 वयोगटातील ह्या बिझनेससाठी लेस दॅन 10 कॉल येण्याची शक्यता आहे डेली, असं त्यांनी सांगितलंय. ते डिटेल टार्गेटिंग वगैरे, इंटरेस्ट सायन्स रिलेटेड ज्यांना इंटरेस्टेड आहे तेच लोक इथं, त्यांनाच जास्तीत जास्त दिसेल. फील्ड ऑफ स्टडी आयुर्वेदा और रिप्रोड्यूसिंग इंडोक्रोनॉलॉजी. इंडोक्रोनॉलॉजी म्हणजे काय असतं? ठीक आहे, बरोबर केलेले. मॅन्युअल प्लेसमेंट केलेले. आता ही जी तुमची ऍड आहे, फक्त हे जे लोक असतात ते कुठे राहतात? फेसबुक वरती राहतात का पाण्यात राहतात? इंस्टाग्राम वरती नसतात का? तुमचं राईट. आम्हाला ते इंडोक्रोनॉलॉजी काय असतं तेच माहित नाही. तुम्हाला माहिती का? ज्यांना मुलं न्यूट्रिस्ट, जिम मधला न्यूट्रिस्ट. आम्हाला या गोष्टी काय कळत नव्हत्या. आम्हाला बायोलॉजीचं लय आवड नाही. समजलं? IVF माहिती? नाही माहिती. मला हे माहित नाही. मी एक जणाची मार्केटिंग करत होतो. ते म्हणलं तुम्हाला IVF ची मार्केटिंग करायची. म्हणलं करू की, काय प्रॉब्लेम नाही. मग त्याचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत? हो. मग ते म्हणले IVF ची मार्केटिंग. म्हणलं करू की, नोबेल हॉस्पिटल. ते म्हणले मग त्याचे राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला ऍड. म्हणलं पोहोचू की. तर मग कोण येतं त्याचे, तुम्हाला काय वाटतं? म्हणलं कॉलेजचे स्टुडंट. 11वी-12वीचे स्टुडंट. तर असं मी उत्तर सांगितलं, ते पण कॉन्फिडन्स मध्ये. मग ते म्हणलं हे त्यांना प्रॉब्लेम असतात का? म्हणलं असतात ना, मेजर प्रॉब्लेम त्यांनाच असतात. तर चुकीचं राईट टार्गेट ऑडियन्स आपल्याला सिलेक्ट नाही करायचं. लग्न झाल्यावर पोराचा विचार केला जातो आणि पोरीचा कधी केला जातो? लग्नाच्या आधी. तर त्याच्यामुळे तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे टार्गेट ऑडियन्स. बरोबर केले तुम्ही. आता तो अकाउंट एरर काय येतोय तुम्हाला समजलं का? काय अकाउंट एरर काय येत? बरोबर आहे, पैसे नाही टाकले तुम्ही त्याच्यामुळे. आता ह्याच्यामध्ये 1,00,000 रुपये टाका तुम्ही. हो. जास्त क्लायंट येतील तुम्हाला. ठीक आहे, चालेल.
पब्लिश करा. 500 रुपये टाकलं तरी करू चालतं. का मग publish? हो. किती रुपये असले पाहिजे ना आपल्याकडे ऍड रन करण्यासाठी? 25 रुपये टाकले तर चालेल का त्यांनी? 84 पासून स्टार्ट आहे. 83.77 रुपये तुमच्याकडे असले पाहिजे तर तुम्ही ऍड रन करू शकता. जेवढे कमी टाकणार तेवढे कमी लोकांपर्यंत जाणार. बरोबर आहे? पब्लिश तर करा. करू का मग बिलिंग काय? हा, करू शकतात, काय प्रॉब्लेम. आता किती टाईपने पेमेंट करू शकता तुम्ही? पब्लिश केली ना ऍड आधी? नाही प्रोसेसिंग करते. ठीक आहे. ऍड फंड मध्ये जा. हॅलो. Fine. ऑफर्स 1000 रुपीज आले ते. मग ते कट करायचे ना. देवाने आपल्याला हात कशासाठी दिलेत? कशासाठी दिलेले? मेकअप करण्यासाठी. माझं पॉपअप सॉस करू का? हा. तर तेच सांगितलं मी तुम्हाला की पहिल्यांदा जर तुम्ही हे काय केलं की पेमेंट UPI पासून स्टार्टिंगला करायचंच नाही. मग पण करा आता, तुम्ही नका कट करू. आता मी केलं कॅन्सल. करू नका तुम्ही कॅन्सल, पण करायचं नाही असं सांगितलं मी. ठीक आहे, मग पैसे टाका काढून. नको नको, करा करा, काय प्रॉब्लेम नाही, करा आता. सेटिंग असते आपली, तर ते काय करायची, अलाउ करायची. आयडी करू का? हा, करा करा. फोन पे करा, गुगल पे करा, काय पण करा. माझ्याकडे UPI नंबर आहे. आता तिकडे फोन पे मध्ये जावं लागेल तुम्हाला, गुगल पे मध्ये, आणि तिथून ते पेमेंट. फोन करते. सगळ्यांना समजतंय ना बाकीच्यांना?
कुणाच समजत नाही. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप मग मी फोन नाही टाकत. ओके ठीक आहे. तुमच्याकडे पण 5-50 रुपये ठेवत जा कधी इमर्जन्सी. आहे माझ्याकडे, मी करू शकते अपडेट. ठीक आहे, नका करू. ठीक आहे, तुम्ही नंतर करू शकतात. सगळ्यांना समजलं? शुभांगी मॅडम तुम्हाला समजलं का? हो सर. ओके ठीक आहे. मी आता स्क्रीन शेअर करतो माझी आणि वरून कटचं बटन दिसतंय का? कट करायचं. हा, मग 12 मिनिटं तुम्ही असंच वेट करणार आहेत का? ठीक आहे, चालेल. नंतर पण करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. चांगला केला होता कॅम्पेन. काय पण ते पोस्टर कसा डिझाईन केलाय ते पण मॅटर करतं. बरोबर आहे. सगळं तुमचं सोशल मीडिया मार्केटिंगचं तेच आहे. मी आता माझी स्क्रीन शेअर करतो. आता मला पण ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंटसाठी मार्केटिंग करायची. तर मग फेसबुक इज ओके. ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट. मग कोणाला ऍड रन केली पाहिजे ना आता? ऍप आपल्याला काय करायची? एक ऍप डेव्हलपमेंट कुठं करावं लागेल? गुगल वरती करावं लागेल. पण आपल्याला फेसबुक वरून ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंटचे लोक भेटतील का? का नाही भेटणार? सगळे स्टुडंट आहेत. म्हणजे आपल्याला B2B मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. कशामध्ये? B2B, बिझनेस टू बिझनेस ऍड रन करायची. पण आता आपल्याला काय करायचं? डिजिटल मार्केटिंगचा क्लायंट शोधायचा आहे. केक शॉपवाला असेल, IVF वाला असेल, हॉस्पिटल असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, एखाद्याची इन्स्टिट्यूट असेल, क्लास असेल, रिअल इस्टेट असेल, तर ते लोक काय करू शकतात? वेबसाईट बनवू शकतात. गुगल माय बिझनेस लोकल एरियामध्ये तुमचा बिझनेस टॉप करा असं पण बनवू शकतो. तर आपल्याला आता हा बोला. हा बोला ना, काय बोलले तुम्ही? सर क्लास जॉईन होत नाही माझी कम्प्युटरवर. ओके. हॅलो. कॉम्प्युटर वरती क्लास जॉईन होत नाही. तुम्ही काय करा, ईमेल आयडी वरती मी तुम्हाला मेल केलेला आहे, तर त्याच्यावरती डायरेक्ट क्लिक करा. ईमेल दिलाय ना त्याच्यावरती क्लिक करा. जो पहिले मेल केला त्याच्यावर क्लिक करायचं का? हो, त्याच्यावरतीच क्लिक करायचंय. बरोबर, चालेल. ओके, तुम्ही एकदा क्लिक करून पहा, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, बाकी सगळं समजतंय ना सगळ्यांना? ठीक आहे, तर आपण आता ह्याच्यावरतीच क्लिक करायचं. पण आपला बिझनेस कोणता होता? आपण कोणत्या ह्याच्यासाठी? आता सर्व्हिसेससाठी ऍड रन करतोय, तर आपल्याला सर्व्हिसेसचं पेज पाहिजे. तर मग आपल्या सर्व्हिसेसचं पेज कोणतं आहे? तर इथं सी ऑल प्रोफाईल मध्ये जायचं आणि इथं कुठे NMD इन्फोटेक दिसतंय का? तर दिसतंय. NMD इन्फोटेक सर्व्हिसेस मध्ये गेलो मी आता. ठीक आहे, तर NMD इन्फोटेक सर्व्हिसेस मध्ये गेलो. हॅलो, हा बोला ना मॅडम. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, तर मीटिंग डिफाईन करा. काय बोलतात ते? मी शिकवताना नव्हती. हॅलो. हा बोला ना मॅडम. ओके. 5च्या आधी नाही ना, तुम्हाला 6 वाजता एक आहे किंवा 5 वाजता एक आहे आणि 9:15 1 वाजता आहे. 5, 6 आणि 9:15.
क्लि अच्छा, मग तुम्हाला मी क्लिअर रेकॉर्डेड लेक्चर देतो. तर त्याच्यासाठी मी एकदा बोलू. फक्त सॅटर्डे संडेला सुट्टी असते का तुम्हाला? बरं ठीक आहे. मी तुम्हाला माझं आता लेक्चर चालू आहे. मी तुम्हाला कॉल करतो 1:45ला. ओके ठीक. हॅलो. हा तर शुभांगी मॅडमचा काय प्रॉब्लेम होता की सोशल मीडिया. हा बोला, आवाज येतोय. हा मोनाली मॅडम, आवाज येतोय. सर नाही होते सर, क्लिक करते पण नाही होते कनेक्ट. ओके ठीक आहे. मी तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर एकदा परत लिंक पाठवतो किंवा परत एकदा मेल करतो. तुम्ही फक्त लिंक वरती तर क्लिक व्हायला पाहिजे ना. ओके ठीक आहे. मी एकदा चेक करतो. थोड्या वेळ लेक्चर संपल्यानंतर मी तुम्हाला कनेक्ट करून देतो. ते एकदा व्हॉइस पण आपण चेक करू. आता मोबाईल वरती केलं तरी चालेल. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, एक ऍड रन करायची. आता पहिले आपण ह्याच्यासाठी रन केली होती. कशासाठी? डिजिटल मार्केटिंग कोर्सेसाठी. आपण सर्व्हिसेसची करू. तर सर्व्हिसेसमध्ये लोगो डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, डेटा अनालिटिक्स सर्व्हिसेस, बिझनेस, हे लोक सगळे बिझनेस ओनरच असतील, त्यांनाच ऍड करायचंय. तर परत सेम ऍड मॅनेजरमध्ये जायचंय. शुभांगी मॅडम काय बोलत होते की मी नव्हते पहिल्या लेक्चरला. तर तुमचं पहिला लेक्चरच कव्हर केलंय आपण. सगळं आता कव्हर झालंय. सगळं जे पहिल्यापासून आहे त्यांचे पण पेज कसं बनवायचं ते पण कव्हर झालंय. आता हे म्हणजे पुढे शिकवलं ते पण सगळं तुमचं कव्हर होईल. काहीच राहिलं नाही तुमचं आता. ज्यांनी आज पहिला लेक्चर अटेंड केलं त्यांना पण काय प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यांनी आधी लेक्चर केले त्यांना डबल समजलं फक्त. त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतील, प्रॅक्टिस जास्त होईल. तर ऍड मॅनेजर मध्ये क्लिक केलं. कसं गेलं इंटरनेट? आवाज येतोय का ऑनलाईन? आवाज येतोय? हो सर. हो येतोय सर. तर फेसबुक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍड मॅनेजर मध्ये क्लिक करायचंय. काय करायचंय? गुगल वरती जायचंय, फेसबुक परत सर्च करायचंय, FB लॉग इन करायचंय. फेसबुक लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होतो. नॉर्मल सगळ्यांनाच माहिती की फेसबुक कसं दिसतं ते. फेसबुक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऍड मॅनेजर वरती क्लिक करायचं. तर ऍड मॅनेजरचं ऑप्शन तुम्हाला लगेच वरती दिसेल का नाही दिसणार? तुला दिसलं का? हा, ऍड मॅनेजर तुला दिसतंय का? हे पहिले आलं की लेफ्ट साईडला इथं दिसतंय ऍड मॅनेजर. दिसतंय? तर त्या ऍड मॅनेजर वरती क्लिक करायचं. ऍड मॅनेजर वरती क्लिक केल्यानंतर फेसबुक मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात? किती? फेसबुक मध्ये 6 ऑब्जेक्टिव्ह असतात. कोणते कोणते असतात? अवेअरनेस, लीड्स, सेल्स, त्यानंतर एंगेजमेंट, ॲप प्रमोशन. बरोबर. लोकल स्टोअर व्हिजिट. आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त लोकांना आपल्या ऑफिस वरतीच बोलवायचंय डायरेक्ट व्हिजिटसाठी. तर त्याच्यासाठी कोणता कॅम्पेन रन करणार? यश, हा, लोकल स्टोअर व्हिजिट. जास्तीत जास्त लोकांनी मला मेसेज केले पाहिजे व्हॉट्सअप वरती. तर त्याच्यासाठी कोणता कॅम्पेन रन करणार? इथे बघा, क्रिएट मध्ये जायचं. क्रिएट मध्ये गेल्यानंतर टोटल 6 ऑब्जेक्टिव्ह असतात. ज्यांचं गुगल ऍड आता जे शिकताल पुढं, तर त्याच्यामध्ये पण सेमच आहे. बाकी काहीच नाही. इथं अवेअरनेस आहे, ट्रॅफिक आहे, एंगेजमेंट आहे, लीड आहे, ऍप प्रमोशन आहे आणि सेल्स आहे. आपण काय करतोय? ट्रॅफिक वरती जातोय का अवेअरनेस वरती जातोय का एंगेजमेंट मध्ये? मला माझ्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय, ट्रॅफिकचं चालवा. माझ्या ब्लॉग वरती जास्तीत जास्त लोकांना व्हिजिट करवायची, तर ट्रॅफिक करा. आता दुसरं काय? अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय?
फक्त लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवणे किंवा लोकांनी फक्त त्या ॲडव्हर्टाइजमेंटला पाहणे. अवेअरनेसमध्ये त्यांना काहीच ॲक्शन घेत नाही. त्यांनी जरी क्लिक केलं, तुम्ही आता यूट्यूबवरती काय करतात, स्किपेबल नॉन स्किपेबल ॲड दिसतात. तुम्हाला ते ॲड दिसली, तुम्ही जर स्क्रीनवरती टच केलं तर ते रिडायरेक्ट होतं का वेबसाईटवरती? नाही होत. तुमचा मोबाईल पॉज होतो किंवा व्हिडिओ पॉज होतो. मग त्याच्यामधून फक्त आता टेलिव्हिजनला लाईफ बॉयची किंवा संतूरची साबणची ॲड दिसते, बरोबर आहे. तर तुम्ही तिथून डायरेक्ट विकत घेऊ शकतात का? तिथून रिडायरेक्ट कुठं होतात का? नाही. तुम्हाला फक्त तिथून समजतं की संतूर साबणची ॲड आहे, कोणते साबणची ॲड आहे, ब्रँडचं नाव, किती रुपयाला, हे समजतं. तिथून तुम्ही काय ऍक्शन घेऊ शकता नाही. पण ते जे ऍड असतात ते फक्त अवेअरनेसचे असतात. म्हणजे ती गोष्ट फक्त आपल्याला दिसते, जी गोष्ट दिसते त्याला अवेअरनेस म्हणतात. समजलं? तर मग त्याच्यावरती ऍक्शन घेण्याचा काहीच कोणाला, म्हणजे क्लिक जरी केलं तरी काय होत नाही. ते फक्त आपल्याला जे दिसतात त्याला अवेअरनेसचे ऍड बोलतात. ट्रॅफिक म्हणजे आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं असेल तर. आणि आता लीड जनरेशन म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी किंवा कॉल आपल्याला भेटतो, त्यांच्या समोरच्याची इन्फॉर्मेशन सगळी, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्याच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट असते त्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे भेटतात. त्याला काय बोलतात? लीड्स. लीड्स म्हणजे काय? कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आयडी. मग तो कसा भेटू शकतो? एखाद्याने मला डायरेक्ट कॉल केला तरी मला त्याचा नंबर भेटेल, किंवा मला त्याचा नंबर मेलमध्ये भेटला, मेसेजमध्ये भेटला, कॉलमध्ये भेटला तरी मी त्याला कॉल बॅक करू शकतो. त्याला बोलतात लीड. ॲप प्रमोशन म्हणजे जर एखादा आपला ॲप असेल तर त्याचं प्रमोशन करणं. प्री एंगेजमेंट एक असतं आणि री रजिस्ट्रेशन एक असतं आणि एक इन्स्टॉलेशन असतं. मग 2 टाईपचे ॲप असतात. एक म्हणजे iOS आहे, दुसरं म्हणजे अँड्रॉइड. गुगल फॉर्म, आता तुम्हाला लीड्स, एक तर गुगल फॉर्मची गरज नाही. तुम्हाला काय करायचंय? इन्स्टंट फॉर्म बनवा, किंवा तुम्ही डायरेक्ट कॉलचं ऑप्शन द्या, किंवा डायरेक्ट मेसेजचं ऑप्शन द्या. तिथं ऑप्शन्स येतात ना टोटल, ते ऑप्शन सिलेक्ट करायचे. तर ते तुम्हाला स्वतः एक कॅम्पेन रन करावं लागेल तरच तुम्हाला समजेल. इथं समजून कसं वाटतं? इथं एकदम सिम्पल वाटतं, पण ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस थोडं अवघड वाटतं. तर आपल्याला काय करायचं इथं? आता आपल्याला सेल्स करायचंय. सेल्स म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ ऑल. म्हणजे ट्रॅफिक आलं तरी सेल्स होईल, अवेअरनेस झालं तरी सेल्स होईल, लीड आल्या तरी सेल्स होईल. तर ह्या सेल्समध्ये सगळ्याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. समजलं? आपण एक आता कोणता कॅम्पेन रन करून पाहू. सेल्स मध्ये गेलो, सेम ऑप्शन्स येतात. मॅन्युअल क्लिक करायचंय तुम्हाला. इथं नाव द्यायचं डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस. आता इथं एक क्वेश्चन निर्माण होतो, काल तर आपण NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या पेज साठी कॅम्पेन रन केला होता आणि काल त्याच्यामध्ये 1100 रुपये टाकले होते, बरोबर आहे. मग त्याच्यातले अजून 500 रुपये तसेच आहेत. मग आता मी जर इथं ह्या दुसऱ्या NMD इन्फोटेक वरती काय करतोय, मी कॅम्पेन रन करतोय, तर मग ह्याच्यामध्ये दुसरे पैसे टाकावे लागतील का? शुभांगी मॅडमचा असा क्वेश्चन आहे की एक कॅम्पेन रन केला की त्याच्यासाठी वेगळे पैसे टाकावे लागतात असं त्यांना वाटतं, पण तसं लागत नाहीत. म्हणजे काय, तुम्हाला 2 मुलं असतील, बरोबर आहे, तुमच्याकडे 2 करोड रुपये आहेत. एखाद्याने जर US मध्ये जाऊन एज्युकेशन घेतलं तर त्याला कॉस्ट जास्त लागेल, आणि एखाद्याने हिथूनच घेतलं तर कमी कॉस्ट लागेल. समोरच्याला कितीची रिक्वायरमेंट त्याच्यानुसार तुम्ही पैसे देणार त्याला. का 2 मुले तर दोघांना पण सेमच कॉस्ट लागतो? नाही लागत ना. जसं रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही पैसे देतात, आणि पैसे कोण देतं? पॅरेंट्स देतात. तर मग हे पैसे कुठून डिडक्ट होतात? तर त्या अकाउंट मधून डिडक्ट होतात. मग एका अकाउंट मधून मल्टिपल ऍड पण रन करू शकतात वेगवेगळ्या पेजेस वरती. पैसे डिडक्ट कुठून होणार? अकाउंट मधूनच होणार. सगळ्यांचं क्लिअर झालं? डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस 10 एप्रिल टाकलं, तर इथं कॅटेगरी वगैरे सिलेक्ट करायची गरज नाही, बाईंग हे वगैरे, ठीक आहे. एवढ्या गोष्टी केल्या. नेक्स्ट A/B टेस्टिंग करायची नाही कारण सिंगलच ऍड आहे. नंतर इथं आपण परत सेम नाव द्यायचं, DM सर्व्हिसेस.
11 एप्रिल आहे. आता इथे सांगितलं तुम्हाला हे ऑप्शन वेबसाईट ट्रॅफिक वरती यायचे घेऊन कॉल आले पाहिजे त्यांना. आपल्याला काय करायचं, कॉल आले पाहिजे का मेसेज का काय, तर इथं बघा मेसेज. मग मेसेज कुठं आले पाहिजे हा पण क्वेश्चन निर्माण होतो. इंस्टाग्राम वरती, व्हॉट्सअप वरती का कुठे. काय करायचं आपण व्हॉट्सअप वरती कॉल करू. पण तुम्हाला मी सांगितलं होतं की व्हॉट्सअप वरती जर तुम्हाला मेसेज करायचा असेल किंवा कॉल करायचा असेल तर ते खूप वेळ आणि ह्याच्यामधून जास्त तुम्हाला हा म्हणजे ऑल कॉम्बिनेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे एक ऑलराऊंडर नुसता बॅट्समन असेल तर तो चांगला परफॉर्मन्स करेल का ऑलराऊंडर जो असतो तो चांगला परफॉर्मन्स करेल. नाही म्हणजे मला फक्त विचारायचं की आता जर सपोज हार्दिक पांड्या आहे तो ऑलराऊंडर आहे, बुमरा नुसता बॉलर आहे, मग बुमरा चांगला बॉलर आहे का हार्दिक पांड्या चांगला बॉलर आहे. विराट कोहली हा नुसता बॅट्समन आहे तर मग बुमरा हा ऑलराऊंडर आहे, तर बॅट्समन विराट कोहली चांगला आहे का हा चांगला आहे. मग ऑलराऊंडर त्याला म्हणजे परिपूर्ण नसतो, सगळ्यात थोड्या थोड्या गोष्टी येतात, शुभम दुबे सारख्या. बरोबर आहे. तर तसं तुम्हाला जर आता तुमच्याकडे नुसतं जर तुम्हाला काय करायचंय, नुसतं जर मेसेज पाहिजे नसते तर तुम्हाला कोणतं सिलेक्ट करावं लागलं असतं. नुसतं जर मेसेज पाहिजे नसेल तर नुसतं मेसेज व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती किंवा फेसबुक, तर मग तुम्ही काय सिलेक्ट करणार. लीड जनरेशन तर फक्त कॉल साठी किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेण्यासाठी. मेसेजचं तर आपल्याकडे ऑब्जेक्टिव्हच नाही. तुम्ही नवीन काढला का तर त्यासाठी एंगेजमेंट. हे तुम्हाला करायचं. आता आपण सेल्स मध्ये करतोय तर आपण वेबसाईट ट्रॅफिक करू किंवा तुम्ही जसं म्हणतात व्हॉट्सअपच करू. व्हॉट्सअपवर कारण माझा पण कॉल लागत नाही, मेसेज पण नको आपल्याला इंस्टाग्राम वरती. झालं. इथं मॅक्झिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन करायचं का मॅक्झिमम नंबर ऑफ कन्व्हर्सेशन्स आणि मॅक्झिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन. कॉन्व्हर्सेशन आणि कन्व्हर्जन मध्ये काय डिफरन्स असतो सांगतो. सर कॉन्व्हर्सेशन कन्व्हर्जन आणि म्हणजे आय थिंक त्यांनी आपल्याला मेसेज टाकल्यावर आपण बरोबर मेसेज बोलतो टाकले वगैरे, that is त्यांनी मेसेज conversation. टाकला पाहिजे. मी तर कॉल मी त्याला एक मेसेज करणार, त्यांनी केला हाय, मी लगेच इकडून करणार हाय, आर यू इंटरेस्टेड फॉर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, येस, विच टाईप ऑफ सर्व्हिसेस वुड यू लाईक, असं काय जे कॉन्व्हर्सेशन होईल व्हॉट्सअपवरती त्याला बोलतात कॉन्व्हर्सेशन. मग तुम्हाला काय करायचं ह्याच्यातलं हे दोन ऑप्शन तुम्हाला. म्हणजे कन्व्हर्जन म्हणजे काय, एक नुसता मेसेज आला त्यांनी रिप्लाय दिला किंवा नाही दिला तरी चालेल, त्याला बोलतात कन्व्हर्जन. आणि कॉन्व्हर्सेशन म्हणजे मल्टिपल वेळा त्या मेसेज आला पाहिजे तर मला कॉन्व्हर्सेशनच करायचंय. आता इथं कॉन्व्हर्सेशनसाठी 200 रुपये डेली बजेट ठेवा म्हणताय, मला 10 लाख ठेवायचे ठेवू शकतो. लाईफ टाईम बजेट लावायचे लाईफ टाईम बजेट लावू शकतो. तर लाईफ टाईम बजेट डायरेक्ट 14,000 झालं, पण मला 200 रुपये टाकायचे टाकू शकतो. ठीक आहे. स्टार्ट डेट इन डेट सिलेक्ट करायची का नाही, तर इथं 11 मे दिसतंय लाईफ टाईम बजेटला. डेली बजेट केल्यानंतर हे खालचं येते का इन डेट येते की. बजेट काय ठेवतात त्याच्यावर मॅटर करत नाही तुम्हाला. इथं काय करणार आहे, दिसतंय का याच्यावरती काय. जर तुम्ही लाईफ टाईम बजेट ठेवलं तर तुम्हाला काय करावं लागतं, इथं कंपल्सरी इन डेट टाकावं लागते. आणि जर तुम्ही डेली बजेट ठेवलं तर तुम्हाला काय गरज नाही आहे, इन डेट सिलेक्ट करायची गरज नाही. मी काय करणार हे अनटिक करणार. इन डेट म्हणजे माझा जोपर्यंत मी पॉज करत नाही तोपर्यंत. डेली बजेट शेड्युलिंग तर तुम्हाला सांगितलेले. शेड्युलिंग म्हणजे काय, बजेट शेड्युलिंग म्हणजे काय, फक्त ज्यावेळेस पीक टाइम असेल त्यावेळेसच तुम्हाला बिडिंग हाय करायची, म्हणजे बजेट वाढवायचं असेल तर करू शकतात. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत आपण काय करणार, 6 पर्यंत बजेट 500 रुपये ठेवणार, पण 7 ते 12 काय करणार किंवा 7 ते 10 बजेट वाढवणार, 2500 करणार, म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ऑफनली दिसेल. आणि नंतर 12 नंतर परत कमी बजेट होईल.
असं पण करू शकतात, पण ते करायची गरज नाही. लोकेशन आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्र करायचंय. काय करायचंय, तर मग हे इंडिया कट करायचं, लक्षात घ्या. आणि नंतर इथं महाराष्ट्र टाकायचं, MEHAR. आलं तर महाराष्ट्रामध्ये ऍड दिसणार. नंतर पुणे लोकेशन. आता पुणे तर महाराष्ट्रातच आहे, मग टाईप करायची गरज होती का? मी फोकस वाढण्यासाठी त्या गोष्टी केल्या. प्लेसमेंटवरती क्लिक करतो, मॅन्युअल प्लेसमेंटवरती करतो. ठीक आहे. तर मॅन्युअलवरती फेसबुकवरती रन करायचं, ऑडियन्स नेटवर्क नाही करायचं, कारण जे बिझनेस ओनर आहेत ना ते फेसबुकवरती जास्त असतात इंस्टाग्रामपेक्षा. ठीक आहे. तर मग मी हे मेसेंजर वगैरे काढून टाकतो आणि ह्या गोष्टी तिकडे सिलेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट, न्यू सेल्स ॲड. न्यू सेल्स ॲड कोणती आहे? ॲड सेट नेम काय टाकायचं आहे, DM. ठीक आहे. कोणत्या पेजवरती, आता इथं लक्षात घ्या तुम्ही, पेज कोणतं सिलेक्ट करायचं आहे. होतंय का? मग ऑलरेडी सिलेक्टेड आहे. गरज नाही आयडेंटिटी स्विच करायची. कोणत्या ह्याच्यावरती करायचंय, NMD इन्फोटेक. ठीक आहे. तर आता इथं पेज कनेक्ट करावं लागेल तुम्हाला. पेज कनेक्ट करावं लागेल, तुमच्याकडे ऍक्सेस पाहिजे आणि त्याचं इंस्टाग्राम फेसबुकचं पेज पण पाहिजे, तरच तुम्हाला ऍड रन करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता जे चाललंय ते चालून देऊ. इन्स्टंट फॉर्मॅट करायचा आहे का, इमेज सिंगल फॉर्मॅट कसा करायचा आहे? इन्स्टंट फॉर्ममध्ये नाही चालवायचं आपल्याला. आपण ऑलरेडी काय केलंय, व्हॉट्सअपवरतीच मेसेज येतील असं सिलेक्ट केलेलं आहे. कॅरोजल चालवायचं आहे का नाही, ॲड मीडिया. तर मीडिया काय करायचं, ॲड सिंगल इमेज. कुठून ॲड करायचे आपल्याला, इंस्टाग्राममधून ॲड करायचे. काय करायचंय, इंस्टाग्राममधून. मग इंस्टाग्रामच्या पोस्ट कुठं येतील, इथं करायचं आणि इंस्टाग्राम इमेजेस झालं. इंस्टाग्राममधून सिलेक्ट करायचं असेल तर त्या ड्रॉपडाऊनवरती सिलेक्ट करायचं आणि तिथून घ्यायचं. मग कोणती पोस्ट टाकली होती लेटेस्ट ती तुम्हाला दिसेल. इंस्टाग्राम स्टोरीज, इंस्टाग्राम इमेज, पेज इमेजेस. कोणते पेज, अकाउंट इमेजेस. कोणते अकाउंट, फेसबुकचे जे अकाउंट आहे त्याच्यात ते इमेज येतील. अकाउंटमध्ये आपण सर्व्हिसेसचं काहीच नाही टाकलं, पेज इमेजेस. आला, सिलेक्ट केलं. नेक्स्ट, कधी पण तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला ॲड रन करायचे असेल तर 1080x1080 ची इमेज घ्या, जेणेकरून मल्टिपल ठिकाणी चालेल. तुम्ही जर अशी जर नुसती जर व्हर्टिकल इमेज जर घेतली तर ती फक्त स्टोरीवरतीच चांगली चालते. आपली इमेज कशी दिसते बघितलं का, इथं चांगली दिसते, नंबर पण दिसते. आलं. आता हेडलाईन टाकायची. तर हेडलाईन काय टाकायची, आता सर्व्हिसेसची टाकायची. तर सर्व्हिसेस मध्ये आपलं टाकलं पाहिजे, ग्रो युअर बिझनेस विथ डिजिटल
डिजिटल मार्केटिंग पण बोलू असतो. नंतर व्हर्टिकल स्लॅश द्यायचा आणि इथे टाकायचं डेली टेन टू 15 10 to 15 लीड्स. डेली म्हणण्यापेक्षा एव्हरी डे म्हणायचं. हे काय चांगले चांगले जे शब्द आहेत ते यूज केले पाहिजे. कॅपिटल झालं. एव्हरी डे 10 to 15 लीड्स कन्फर्म. एवढं झालं की थोडी ॲश्युरन्सी. ठीक आहे, हे सिलेक्ट केलं, खाली गेलं डिस्क्रिप्शन टाकायचं. NMD प्रायव्हेट LTD इज तर नंबर 1 बघा, 0 नका टाकू, O टाका. नंबर 1 तर हे स्पेलिंग पण चेक करावं लागतील आपल्याला सगळ्या. समजलं? हे थोडं अट्रॅक्टिव्ह केलं तर अजून तुम्हाला चांगल्या लीड्स येतील आणि गॅरंटी. आणि ह्याच्या खाली आपल्याला काय टाकायचंय, इंटर नाही होत, वी ऑफर स्वल्पविराम वेबसाईट नंतर SEO बस एवढंच करू स्टार्टिंगला. स्नॅप. आता मेसेज काय टाईप करून ठेवायचा आहे, तर हा एडिट मेसेज करतो मी, असं दिसेल. मग इथून कोणतं कॉन्व्हर्सेशन ठेवलंय आपण, काय कॉन्व्हर्सेशन, हॅलो कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस, तर मी हे टाकतो. म्हणजे हा मेसेज आला की मी सपोज करू शकतो की हा कशाचा मेसेज आहे, की बिझनेस ग्रोथसाठी. एकच मेसेज ठेवतो, सेव्ह करतो. हा मेसेज मला येईल, मग इथून त्यांना मी रिप्लाय देऊ शकतो. समजलं? प्लीज लेट अस नो हाऊ वी कॅन हेल्प यू. हे ठेवायची गरज आहे का वरचं? एडिट करा.
हा हेच एकच आहे ना, दुसरं नाही दिसत, तेच होतं. रिव्ह्यू वेगळा दाखवत होता. ठीक आहे, किती वेळ लागला आपल्याला कॅम्पेन रन करायला? सगळा कसा दिसतोय? ग्रो युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी एव्हरी डे 10 to 15 लीड्स कन्फर्म. आणि व्हॉट्सअप बटन आणि पब्लिश. मग ज्यांना लीड विकत घ्यायच्यात ना आपल्याकडून त्यांना पण देऊ शकतो. आम्हाला एक लीड 100 रुपयाला द्या म्हणायचं. मी काय करतो, इथं आपल्याला कोर्सेसचे लीड येतात ना, ज्या कन्वर्ट नाही होणार त्या विकतो 100 रुपयाला एक लीड. मग जर दिवसाच्या हा आपल्या लीड एक जनरेट कितीला होती? 50 रुपयाला. आणि ज्या चांगल्या चांगल्या लीड आहेत त्या आपण यूज करायच्या. आणि असं वाटतं ना या लीड कन्वर्ट नाही होणार, त्यांना कोर्स करायचा 6 महिन्यानंतर, तर मग त्या काय करायचं, त्यांना द्यायच्या लीड. म्हणजे आपल्या पेजवरती ट्रॅफिक पण येतं. दुसरं काय होतं, त्यांना लीड पण द्यायच्या. कोणाला? दुसऱ्यांना लीड पण. असं पण तुम्ही करू शकता. मग अशा लीड विकू शकतात. जेच डायलवाले कसं करतात, काय पण लीड देतात ते, आणि लय कॉस्ट असतो त्यांचा. 2300 रुपये 2500 रुपये घेतात मंथली. ठीक आहे, आता मी पब्लिश केले तरी पब्लिश नाही झालं. ते चेक करायचं की का पब्लिश नाही झालं. पब्लिश केलं, व्ह्यू डिटेल, एरर्स आले काहीतरी, व्ह्यू एरर्स, काय एरर येतं ते चेक करायचे. हा पार्टनरशिप साठी आपण काय ओपन केलं होतं, चेक. पहिलं काय केलं आपण, बरोबर केलं. दुसरं अकाउंट एरर. अकाउंट एरर काय येतो, सर्विस. झालं. काय केलं होतं, पार्टनरशिप ओपन करून ठेवली होती, सिलेक्ट काहीच नव्हतं केलं. मध्ये मध्ये येतं विराट कोहली वगैरेच्या पोस्ट वरती येतं पार्टनरशिप विथ पुमा. तसं इथून तुम्ही करू शकता. हा झालं, बाकी सगळं व्यवस्थित केलंय. आता हा ड्राफ्ट मध्ये दिसतंय वरती, इथं बघायचं असतं. गाडी चालवताना कशात बघायचं, मिरर मध्ये, आणि कॅम्पेन रन करताना इथं वर बघायचं. आणि पूर्ण मेकअप झाल्यानंतर परत आरशात बघतो आपण. हा काय झालं, 4 वेळा बघतो. तर ठीक आहे, आता आपण पब्लिश केलंय, ऍड वॉज पब्लिश्ड आलं बरोबर. अकाउंट एरर आलाय, लोक इथंच डोकं खाजवत बसतात. तर अकाउंट एरर काय येतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आला म्हणजे आपले अकाउंट रन झाले. समजलं? तुम्ही खिशात पैसे टाकताना पण किस्सा फाटकाय का नाही हे पण चेक केलं पाहिजे. बरोबर आहे. मग पैसे टाकायच्या आधी तुम्ही चेक करणार का पैसे टाकल्यानंतर चेक करणार? टाकायच्या आधी. ठीक आहे, तर मी काय करतो, आधी काय करणार, किती कॅम्पेन चालू आहे ते चेक करणार. पण ते चेक कधी होतं, मी आता पैसे टाकतो 500 रुपये, आणि उद्या आपण त्याचा रिझल्ट चेक करू. ठीक आहे, तर आता सगळ्यांना एक एक पेज बनवायचं आहे डमी तुमच्या ह्याच्याने. एनएमडीचं नाव नका फक्त यूज करू, काय पण टाका, असं डमी पेज बनवायचंय. एक तर अकाउंट डमी बनवा वाटलंच तर, आणि पेज पण डमी बनवा, किंवा मग अकाउंट तुमचं असेल तरी चालेल, काय प्रॉब्लेम नसतो त्याला.
मग इथं जाणार मी ऍड फंड करणार. किती टाकू? 500 रुपये टाकू. युपीआय आय डी टाकायचा. नको युपीआय आय डी नको. ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही अकाउंट मधून बॅलन्स टाकला तर त्यावेळेस तुमचं म्हणजे जे सरकम्फरंट एरर आहे ना तो येत नाही. त्याच्यामुळे मी इथून अकाउंटच सिलेक्ट अकाउंट मधून लगेच पैसे टाकता येतात. ते युपीआय आय डी टाका वगैरे ते खूप अवघड जातं. तर इथं 2 अकाउंट ऑलरेडी मी सिलेक्ट केलेले. युपीआय आय डी वरून पण करू शकतात. एकदा पेमेंट तुम्हाला कार्डने करायचं नंतर युपीआय ने करायचंय तरी चालतं. CVV 292 तर हे आता तुम्हाला रन करायचे त्याच्यामध्ये पैसे मी टाकणार आणि ज्याचा चांगला रिझल्ट येईल त्याला चांगला कॉन्फिडन्स भेटेल. बरोबर आहे ना. आता तुम्हाला डेटा सायन्स साठी एक करायची कॅम्पेन तुमच्याच अकाउंट वरती किंवा पेज वरती किंवा इथं तुम्ही डमी बनवू शकता. आणि तुम्ही जे ऍड रन केले ते इंटरव्ह्यू मध्ये सांगायचे की मी हे ऍड रन केले DNMD साठी. तुमचं काय काम होतं, व्हॉट इज युअर जॉब रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटी. इथं आला का OTP? काय आहे OTP? तर इथं काय करायचं तुम्ही रिफ्रेश करा किंवा सेंड रिसेंड. OTP हॅज बीन सक्सेसफुली सेंड. I can't reach the internet right now. Check your modem or router connections and try again. इंटरनेट गेलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. परत बॅलन्स टाकू आपण. ठीक आहे. सगळ्यांना समजलं लेक्चर? कोणाला काय प्रॅक्टिस करा तुम्ही फक्त. परत एकदा टाकतोय बॅलन्स. कनेक्ट करणं एकदा बघ बरं होतंय का. ऑफलाईन वाल्यांना आवाज येतोय का ऑनलाईन वाल्यांना? हो येतोय शुभांगी. सर. ओके हो सर येतोय. ठीक आहे चालेल. हो आता सर एवढंच येतोय. मला करायचं. हो एवढंच हे करायचं होतं. थोडं पेमेंट झालं की आपण स्टॉप करू लेक्चर. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा ह्याची. डमी प्रॅक्टिस करायची. सर हे जेवढी practice- नवीन पोस्टर बनवलेलं एकदा शेअर करा ना, म्हणजे ओके. ऍड मध्ये यूज करता येतील ते. ओके ठीक आहे. डिजिटल मार्केटिंगचे पण आणि हे आता सर्व्हिसेसचे पण. ठीक आहे. आता हे पेमेंट आपण केलंय. उद्या बघू ह्याच्यामध्ये रिझल्ट कसा येतोय ते. आणि तुम्हाला सांगितलं होतं की आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल. ऍड मॅनेज 499 रुपये ऍड झाले. तर इथं आपल्याला पहिल्यांदा चेक करायचं की आता जे पहिले जे कॅम्पेन होते ते स्टॉप करावं लागते. नाही का होत हे कनेक्ट?
ठीक आहे, मी इथं काय केलं चेक करतो फक्त. इथं पहिल्यांदा जे ऑन येतं ते काय करायचे, ऑफ करायचे. आता कोणते ऑफ येतं कोणते ऑन येतं, हे 2 ऑफ आहेत समीर. त्याला काय करणार मी आता, ऑफ करणार का? म्हणजे आता आपल्याला फोकस कशावर करायचा आहे ते आपल्याला पाहिजे. अवेअरनेस केलं होतं काल, दोन्ही बंद आले. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेसचा ऍक्टिव्ह आहे, त्याला उद्या आपण बघू कसा रिझल्ट येतो. फक्त एवढं चेक करा. ठीक आहे, थँक्यू.